नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या लेक्चरमध्ये. मित्रांनो, खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन हे जानेवारीमध्ये झालं होतं. म्हणजे जानेवारी 25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं होतं, ज्यांच्याकडे 25/01/030 किंवा 033/5000 हा जो पी-आर-ए नंबर असेल, म्हणजे थोडक्यात काय, ज्यांच्याकडे 25/01 पासून सुरू होणारा पी-आर-ए नंबर असेल, त्यांचे कोणाचे काही विषय बॅक वगैरे असतील किंवा बॅकलॉग लागलेला असेल किंवा तुम्ही एक्झाम वगैरे दिली नसेल, तर तुम्हाला ए-टी-के-टी फॉर्म कसा भरायचा? भरपूर विद्यार्थ्यांना ज्या या अडचणी वगैरे येत आहेत. कारण काही ज्यांच्याकडे ऑलरेडी 16 अंकांचा पी-आर-एन नंबर असेल, त्यांना जे आहे काही अडचण नाही फॉर्म भरण्यासाठी. त्यांना फक्त काय करायचं आहे, मेन वेबसाईटवरती यायचं आहे, ycme.digitaluniversity.ac यावर यायचं आहे. यावरती आल्यावर बघा तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम फॉर्म सबमिशन फॉर रिपीटेड स्टुडंट यावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमचा या ठिकाणी पी-आर-एन नंबर टाकायचा आहे. तुमचा या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आणि सर्च करून तुम्ही या ठिकाणी मित्रांनो, सहजपणे तुम्ही जे आहे तुमचे जुने विद्यार्थी ज्यांच्याकडे 2016, 17, 18, 20, 21, 22, 24 पर्यंत ज्यांच्याकडे पी-आर-एन नंबर वगैरे असेल, ते ज्या या ठिकाणी जे आहे तुम्ही सहजपणे जे आहे ए-टी-के-टी फॉर्म भरू शकता. परंतु मित्रांनो, अडचण त्या विद्यार्थ्यांना आहे ज्यांच्याकडे जे आहे अ, ज्यांचं ॲडमिशन जानेवारी 24 मध्ये झालेलं आहे. म्हणजे या वर्षीपासून जे आहे 2 शिफ्टमध्ये ॲडमिशन होत आहेत. म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलं असेल, त्यांच्याकडे 25/01/033 अशा प्रकारे जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला पी-आर-एन नंबर वगैरे मिळाला असेल. तर तो पी-आर-एन मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे तुमचा अकाउंट लॉगिन करायचा आहे बघा. ही वेबसाईट त्यासाठी दिलेली आहे बघा. वेबसाईट कुठली आहे बघा या ठिकाणी दिलेली ycmeops.dulive.ac यावर तुम्हाला यायचं आहे. मित्रांनो, हे जे नवीन पोर्टल आहे लॉगिन करण्यासाठी 2025च्या विद्यार्थ्यांना ज्यांनी जानेवारीमध्ये ॲडमिशन घेतलं असेल, त्यांना नवीन पोर्टलवरती यायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही बघा फ्रेशरसाठी ज्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी नोंदणी करता, त्या प्रकारे बघा तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर्ड स्टुडंट्सवरती यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता बघा यावरती क्लिक केल्यावर मित्रांनो बऱ्याच वेळेस जे आहे जुनी वेबसाईट या ठिकाणी लिंक ओपन होत आहे. परंतु कधी-कधी जे काय होतं, की या ठिकाणी तुम्हाला जे आहे मित्रांनो ही नवीन लिंक देखील या ठिकाणी ओपन होते. पण काही काळजी करू नका. ही जी लिंक आहे मित्रांनो ycmu ops.dulive.ac याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे. ठीक आहे. तुमच्याकडे मित्रांनो 25/01/033 पासून जो पी-आर-एन नंबर असेल, तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा डेट ऑफ बर्थ जी काही असेल मित्रांनो, जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे आणि लॉगिनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, लॉगिन केल्यावर बघा तुमच्या समोर जे आहे अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल. हॉल तिकीटचा ऑप्शन येईल. ठीक आहे. नंतर बघा एक्झाम फॉर्म सबमिशनचा ऑप्शन येईल आणि रिझल्टचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड मार्कशीट बघायला मिळेल. हॉल तिकीटमध्ये बघा तुम्हाला डाउनलोड हॉल तिकीट या ठिकाणी बघायला मिळेल. एक्झाम फॉर्ममध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड एक्झाम फॉर्म बघायला मिळेल. रिझल्टमध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड मार्कशीट अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन येईल. ठीक आहे. आता बघा मित्रांनो या ठिकाणी जे आहे डाउनलोड हॉल तिकीट. आता मित्रांनो या ठिकाणी हॉल तिकीट कुठला येणार आहे? कारण सध्या डिसेंबरची एक्झाम जी आहे ती डिसेंबरला होणार असल्यामुळे तुमचं हॉल तिकीट नोव्हेंबरमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. त्यामुळे तुम्हाला हॉल तिकीट या ठिकाणी बघायला मिळेल. नंतर बघा मित्रांनो या ठिकाणी रिझल्ट. तर डाउनलोड मार्कशीट रिझल्ट. आता बघा यांचं ॲडमिशन जे आहे ते जानेवारी 2025 मधलं आहे बरोबर. म्हणजे आता पहिलीच बॅच आहे ही. तर जानेवारी 25 मध्ये ज्यांचं ॲडमिशन झालं होतं, त्यांची एक्झाम झाली होती बघा मे-जूनमध्ये म्हणजे सेमेस्टर 1ची एक्झाम झाली होती. त्यांची सेमेस्टर 2ची एक्झाम मित्रांनो आता डिसेंबरमध्ये होईल, बरोबर. त्यामुळे त्यांना आता या ठिकाणी काय करायचं सेमेस्टर 1चा रिझल्ट देखील तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. बघा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा तुम्ही अशा प्रकारे तुमचा प्रोव्हिजनल रिझल्ट जो आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी अशा प्रकारचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. आता यांचे रिझल्ट जे आहेत बरेच सब्जेक्ट बॅकला आहेत. त्यामुळे आपल्याला काय करायचं या ठिकाणी जे आहे मित्रांनो, त्यांचा ए-टी-के-टी फॉर्म भरायचा आहे. आणि सेमेस्टर 2 वरती जर मित्रांनो तुम्ही क्लिक केलं, की तुमचा नो मार्कशीट अवेलेबल दाखवलं. कारण का? कारण तुम्ही ही एक्झाम अजून दिलीच नाहीये. तर त्यामुळे आत्ता जून-जुलैमध्ये जुलै-ऑगस्टमध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलं आहे, त्यांचं सेमेस्टर 1ची एक्झाम होईल डिसेंबरला आणि ज्यांनी जानेवारीमध्ये ॲडमिशन घेतलं होतं, त्यांची जी आहे तर सेमेस्टर 2ची एक्झाम होईल डिसेंबरला. ठीक आहे. आता हे फॉर्म्युला तुम्हाला समजला असेल. आता एक्झाम फॉर्म सबमिशनचं बघा तुम्हाला सेंटरला एक ऑप्शन मिळतं. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यावर बघा या ठिकाणी बघा सबमिटेड एक्झाम फॉर्म, नो सबमिट एक्झाम फॉर्म बघायला मिळेल. एक्झाम फॉर्म फॉर सबमिशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता बघा मास्टर ऑफ कॉमर्स यांचा म्हणजे एम-कॉमचा फॉर्म आहे हा सेमेस्टर 1. तर यांचे सेमेस्टर 1चे काही विषय बॅक आहेत. तुमचे विषय जर मित्रांनो बॅकला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी जे आहे आता हे तिन्ही ऑप्शन तुम्हाला प्रत्येकाला बघायला मिळतील. परंतु हा ऑप्शन तुम्हाला तेव्हाच मिळेल मित्रांनो, इथे जसं तुम्हाला नो सबमिट दाखवते, त्याच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी नो सबमिट दाखवेल. केव्हा? जर तुमचे विषय बॅकला नसेल तर. तुमचे विषय बॅकला असेल किंवा तुमचं होम असाइनमेंट बॅकला असेल किंवा तुमची असाइनमेंट किंवा तुमचं काय इंटरनल ॲक्टिव्हिटी किंवा तुमचा जर काही एखादा प्रोजेक्ट वगैरे रिसर्च प्रोजेक्ट, फील्ड प्रोजेक्ट जर बॅकला असेल, तर तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी ज्या मित्रांनो ऑप्शन बघायला मिळेल. ठीक आहे. आता बघा मित्रांनो या ठिकाणी नोटीस अशी आहे, की जे मित्रांनो विनाविलंब म्हणजे तुम्हाला कुठलीही लेट फी न भरता जे आहे तुम्हाला 2 ऑक्टोबरपासून ते 7 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला ज्या मित्रांनो या ठिकाणी जे आहे तुम्हाला जे आहे रिपीटर म्हणजे थोडक्यात काय ए-टी-के-टीचे फॉर्म भरायचे होते आणि जे काही विलंब होतं ₹100 लेट फी तुम्हाला विलंब शुल्कासह 8 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर म्हणजे बघा मित्रांनो आज 13 ऑक्टोबर आहे. ठीक आहे. आता जवळपास सकाळ झालेली आहे आणि आता तुम्हाला जवळपास मित्रांनो या ठिकाणी जे आहे 13 ऑक्टोबर म्हणजे आज लास्ट डेट आहे तुम्हाला ₹100 लेट फीवाली आणि उद्यापासून मित्रांनो 14 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला विशेष लेट फी म्हणजे तुम्हाला ₹500 एवढी लेट फी तुम्हाला या ठिकाणी जी आहे ती
भरावी लागणार आहे. त्यामुळे काळजी करा. आता ही वेबसाईट जी आहे मला कालच कळालेली आहे. त्यामुळे थोडंसं मी व्हेरिफाय करतो या गोष्टी. त्यामुळे तुम्हाला सांगायला थोडासा लेट झाला. पण तुम्हाला तशी तुम्हाला आज मित्रांनो ₹100 लेट फी लागणार आहे आणि तुम्हाला जे आहे ₹500 मित्रांनो विशेष लेट फी लागणार आहे उद्यापासून. म्हणजे थोडक्यात काय 14 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर त्यानंतर तुम्हाला कुठलाही फॉर्म वगैरे भरता येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून तुम्हाला घ्यायचा आहे. असो, आता या ठिकाणी आपण आलेलो आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी बघा डाउनलोड एक्झाम फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती आल्यावर बघा तुम्हाला या ठिकाणी या फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. फॉर्मवरती क्लिक केल्यावर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे थोडंसं खाली स्क्रॉल करायचं आहे. तुमचे जेवढे विषय तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो बॅकला दिसतील त्यावर तुम्हाला टिक करायचं आहे. आता बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कोर्सचं नाव दिसेल म्हणजे थोडक्यात तुमच्या सब्जेक्टचं नाव तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. ठीक आहे. आता बघा कोर्सचं नाव कुठलं आहे? तुमचा जो काही कोर्स असेल बघा ॲडव्हान्स अकाउंटन्सी, ऑडिटिंग असेल किंवा ॲडव्हान्स अकाउंटिंग असेल किंवा ॲडव्हान्स ग्रुप असेल किंवा तुमचं एंटरप्रेन्योरशिप असेल. ठीक आहे. तर जे काही तुमचे बिझनेस मॅनेजमेंट वगैरे जे काही ग्रुप वगैरे असेल, तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे कोर्स नेम बघायला मिळेल आणि खाली बघा तुम्हाला एएम, एटी दिसेल बघायला. ठीक आहे. ठीक आहे. एएम आणि एटी. तर एएम, एटीचा अर्थ काय होतो बघा, टीएच म्हणजे काय थोडक्यात थेरी म्हणजे थेरी एक्झाम, सीए म्हणजे काय कॉलेज असेसमेंट. बरोबर. जर मित्रांनो तुमचं या ठिकाणी जे आहे प्रॅक्टिकल किंवा एचए, एचए म्हणजे काय होम असाइनमेंट आणि या ठिकाणी जर तुम्ही जर मित्रांनो बघितलं या ठिकाणी समजा, ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी जे आहे यूए, सीए असं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं. बरोबर. आता बघा हे थेरी, सीए म्हणजे हा जो विषय आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ठीक आहे. ॲडव्हान्स अकाउंटिंग वगैरे. ठीक आहे. हे तुमचे सब्जेक्टचे नाव आहेत. सॉरी कोर्स नेम म्हणजे काय होतं तुमचं सब्जेक्टचं नाव आहे. आता बघा सीए म्हणजे काय कॉलेज असेसमेंट आणि यूए म्हणजे काय युनिव्हर्सिटी असेसमेंट. सीए म्हणजे काय थोडक्यात तुमच्या होम असाइनमेंट वगैरे असतील जे काय असेल ते. यूए म्हणजे काय तुमची थेरी एक्झाम वगैरे असेल. बरोबर. तर आता यांचं जे आहे जवळपास यांनी एक्झाम पण दिली नव्हती आणि म्हणजे थेरी पेपर पण दिले नव्हते यांनी आणि असाइनमेंट देखील ऑनलाईन अपलोड केले नव्हते. त्यामुळे यांचे जे आहेत जवळपास सगळे विषय बॅकला आहेत. त्यामुळे आपण या ठिकाणी जे आहे वन बाय वन सर्व गोष्टी या ठिकाणी जे आहे आपण सिलेक्ट करणार आहे आणि प्रोसीडवर क्लिक करणार आहे बघा. आता प्रोसीडवरती क्लिक केल्यावर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे आहे तुमची रिपीटर एक्झामची फी आहे मित्रांनो ₹1320. तुम्हाला रिपीटर स्टुडंट मार्कशीट फी असणार तुमची मित्रांनो या ठिकाणी ₹100. ठीक आहे. मार्कशीटची फी आहे मित्रांनो तुम्हाला ₹100 कारण हे ₹100 प्रत्येकाला द्यावंच लागतं. तुमचा 1 विषय बॅकला असेल किंवा तुमचे 10 विषय बॅकला असेल, तुम्हाला हे ₹100 द्यावेच लागतात. 1320 आणि ₹100 जवळपास ₹1420 मित्रांनो तुम्हाला एवढी ऑनलाईन फी करायची आहे. आता ऑनलाईन फी पे कशी करायची तुम्हाला सर्वांना माहिती असेल. ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन करता, जुनी पद्धत असेल किंवा तुमचं ॲडमिशन करताना आता ही प्रत्येक प्रोसेस माहिती आहे. तुम्हाला एक ऑफिशियल गेटवे मिळतो. त्या गेटवेवर तुम्हाला यूपीआय, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ठीक आहे. तुमचं नेट बँकिंगवर तुम्ही या प्रकारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. ठीक आहे. आता हे तुम्हाला मी एक ऑफिशियल प्रोसेस या ठिकाणी सांगितलेली आहे. मित्रांनो हे जे लॉगिन करायची जी लिंक आहे मित्रांनो, तुम्हाला याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. यावर क्लिक करून तुम्ही 2501 वाला तुमच्याकडे जो काही जानेवारी सेशनचा पी-आर-एन नंबर असेल, तो पी-आर-एन नंबर टाकून तुम्ही या ठिकाणी लॉगिन करू शकता. आणि ज्यांना यावर्षीचे म्हणजे या ऑगस्टमध्ये ज्यांनी सर्टिफिकेट कोर्सला किंवा आय-बी-एमचा जो काही तुमचा प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचा कोर्स होता, ठीक आहे, जनरेटिव्ह एआय आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग त्याचे देखील बऱ्याच त्यांना पी-आर-एन नंबर मिळालेले आहेत. 2507 या नंबरने सुरू होतात 2507. तुम्ही देखील मित्रांनो या ठिकाणी लॉगिन करू शकता. तुम्हाला सध्या तिथं काहीच अवेलेबल नाहीये, पण तुम्ही लॉगिन करू शकता. ठीक आहे. त्यावर तुम्ही बघू शकता वगैरे, वगैरे. हो, असो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लॉगिन करायचं आहे. मित्रांनो आता ज्यांना कोणाला ए-टी-के-टी फॉर्म भरायला काही अडचणी वगैरे येत असतील नवीन वेबसाईटवरती किंवा जे काही असेल ते कोणाचे बाकी असेल, तर तुम्हाला जर हेल्प वगैरे पाहिजे असेल, तर तुम्ही ज्या मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ज्या मित्रांनो मेल आयडी तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. आपला जो ऑफिशियल मेल आयडी आहे मित्रांनो तो ycmu@परीक्षिताभ्यास.in यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हा आपला ऑफिशियल मेल आयडी आहे. ज्यांना कोणाला वायसीएम संदर्भात काही कॉन्टॅक्ट वगैरे करायचा असेल, तुम्ही यावर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मित्रांनो स्टडी नोट्स वगैरे ज्यांना कोणाला पाहिजे असतील, प्रिंटेड नोट्स वगैरे अवेलेबल आहेत. त्यांनी आपल्या ह्याच मेलवरती देखील कॉन्टॅक्ट करू शकता. ज्यांना कोणाला जे आहेत स्टडी नोट्स वगैरे पाहिजे असेल त्यांच्यासाठी. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. अशी ही प्रोसेस मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मी ऑफिशियल सांगितलेली आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.